राहुलजी आपल्याला पुढच्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये, देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिली इनिंग स्टार्ट. गोलंदाज कुमार यावेळेला इनसाइड आउट, बॅटचा फेस ओपन केला आणि तिथे लॉफ्ट करायचा प्रयत्न असफल ठरलाय. मिड ऑफला पकडला झेल आणि पहिला चेंडू झालाय फलंदाज पहिलाच फेल. जबरदस्त सुरुवात कुमारची. उल्लेख केला की सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात हल्लीची माणसं, पण तो क्रिकेट सुद्धा त्याहून जास्त रंग बदलतो. ज्या रामने पहिल्या सामन्यामध्ये लागोपाठचे 5 चौकार मारले होते, त्या रामला इथे शून्यावरती बाद केलं. याला म्हणतात क्रिकेटचा अविस्मरणीय खेळ. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. काही होऊ शकतं. कोणी जेवण करायचं बाकी असेल किंवा सुरुवातच झाली नसेल तुमची, तर जेवायला या प्लीज. जेवण सुरू झाले, पात्र तयार आहेत, कृपया या आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा. ही सेवा आहे आमच्याकडून, KP सरांकडून, विकास सेठ पाटील यांच्याकडून आणि गौतमजी पाटील यांच्याकडून. त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया आणि आपण हे अन्नक्षेत्र सेवन करावं आणि आस्वाद घ्यावा ही विनंती. कुमारचा पुन्हा एकदा तसंच बॅटचं फेस ओपन केलं. थोडंसं इल्युशन मिळालं आणि त्या कारणाने 30 यार्ड सर्कलच्या फिल्डरच्या वरून जात असताना, परंतु बॉलिंग लाजबाब आहे. सरळ बॅटने खेळतायत जय हनुमान चौदरपाडा, जे मागच्या दोन्ही पण टुर्नामेंटमध्ये फायनल पर्यंत पोहोचले, परंतु त्यांना किताब पटकवता आला नाही असं मनोगत व्यक्त केलं होतं इंटरव्ह्यू मध्ये, टॉस बॉक्स मध्ये, कॅप्टन ऑफ चौदरपाड्याने. आणि या सामन्यामध्ये त्यांचा तो प्रयत्न असेल, परंतु कुमार समोर आहे, त्याच्यावरती अटॅक करणं म्हणजे फार मोठी जोखीम घेणं आहे आणि जोखीम घेतली पाहिजे. जोखीम नाही घेतली तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीयेत. रिस्क लेना ही पडेगा, बिकॉज रिस्क ना लेना सबसे बडा रिस्क होता है. जोखीम घ्यावं लागेल, जे गरजेचं असतं कधी कधी. यावेळेला बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्मॅचचा प्रयत्न आता वेगाने पाठीमागे आलाय आणि काय जजमेंट करतात 30 यार्ड सर्कल मध्ये हे मकरंद स्पोर्ट्स मुठवलचे गौतम सेठ पाटील यांचे अगदी जबरदस्त क्रिकेटर. इथे अजून एक विकेटचं पतन, सेकंड विकेट डाऊन. कमी नाही आहेत, परंतु इथे आपल्याला सर्वांना समाविष्ट करून प्रत्येक स्पर्धेला, प्रत्येक भागाला कसं विकासमय करता येईल हा आपण प्रयत्न इथे करतोय. परंतु गाण्यामध्ये शब्द बोल चांगले आहेत आणि इथे मैदानामध्ये बॉलिंगचे बोल चांगले आहेत. खूप छान बॉलिंग फ्रॉम कुमार. 2 धक्के दिले 2 धावांमध्ये आणि इथे मात्र नवीन फलंदाज इथे आदित्य वाकडे, ज्याला थोडंसं उशिरा पाठवलं. आदित्यला तगडा खेळाडू आहे, मागच्या सामन्यामध्ये 1 डाऊन आला होता. इथे मात्र आदिला थोडंसं उशिरा परंतु लेट पाठवले, त्याला ग्रेट खेळावं लागेल. इथे टर्न केला, चेंडू खाली राहत होता. शॉर्ट ऑफ लेंथ असताना तिथे कॅप्टन तिथे आहे अगदी डीप मध्ये, ज्याने सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलं की आमचा आत्मविश्वास फार वाढलाय सर. आणि त्यांचा आत्मविश्वास इथे पाहायला सुद्धा मिळाला. पहिला या षटकामध्ये 2 गडी बाद केल्यानंतर कुमारने सर्वांना इथे अगदी मंत्रमुग्ध केले आपल्या बॉलिंगच्या साथीवर. तर आपण सुद्धा जेवणाचा आस्वाद घ्या आणि मंत्रमुग्ध व्हा, आस्वाद घ्यावा अशी विनंती आमच्या आयोजकांची आणि KP सर तसेच विकास सेठ पाटील, गौतम सेठ पाटील यांच्याकडून हा तुम्हाला आज स्नेहभोजन आहे. धावसंख्या 3, 2 गडी बाद. यावेळेला पूल केलाय. इट्स अ पॉवरफुल सक्सेसफुल. अगदी व्यासपीठावरती मान्यवरांना सलामी देणारा ठोकलाय संजय स्मृती चौकार.
भांबरे मुठवलचे ज्यांचं आगमन झालंय, आम्ही त्यांचं स्वागत करतोय आपल्या ह्या व्यासपीठावरती. मनपूर्वक स्वागत संजय स्मृती चषकाच्या ह्या रंगमंचावर. खूप छान इथे गाणं सुद्धा वाजवत आहेत आणि खूप छान इथे अगदी मुठवलचे पाठीराखे सुद्धा वाढतायत. त्यामध्येच आमचे मान्यवर सुद्धा वाढतायत. धावसंख्या 7 आणि तब्बल 2 गडी बाद झाले. राम चौधरी आणि राहुल परतला प्रतीक वाकडेच्या सोबतीला आदित्य वाकडे आहेत मैदानामध्ये. ही जोडी जमली तर मात्र जय हनुमान चौदरपाडा संघ फायटिंग स्कोर निर्माण करू शकेल, परंतु त्याला फाईट द्यावी लागेल आता गोलंदाज अजय याच्याशी. अजयने खोलट टप्प्याचा चेंडू इथे ड्राईव्ह झालेला आहे. चांगला अगदी पायाजवळ चेंडू टाकला होता स्टंपच्या समोर, ज्याला खोदून काढणं भाग पाडलं. हाय बॅकलिफ्ट होती, त्या कारणाने उडवता आलं नाही चेंडू. अगदी खालून खेचता येणं गरजेचं आहे हेलिकॉप्टर उडवण्यासाठी. आणि पाहतो तिथे एक सिंगल प्राप्त झाली. मिडाऊनला ट्रॅव्हल झाला चेंडू. आणि बघा हा अगदी गर्वाने अभिमानाने आमचा झेंडा लहरतो, तो म्हणजे संजय स्मृतीचा बॅनर लोगो. धावसंख्या 8 वर. षटक क्रमांक 2 अजयने मार्गस्थ केलंय. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे इथे फिल्डिंग प्रत्येक चेंडूमध्ये सजवावी लागते, बदलावी लागते. काहीशी डोकेदुखी सुद्धा असते ह्या अशा वेळेमध्ये. परंतु ह्या संकटाला सुद्धा, ह्या प्रेशरला सुद्धा सामोरं जावं लागतं फिल्डिंग करणाऱ्या संघाला. आणि कॉम्बिनेशन मध्ये आपण पाहिलं की सौरभ गांगुली सचिन तेंडुलकर ही जोडी सर्वात जास्त गाजली. विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकरची जोडी सुद्धा शाळेच्या युगामध्ये त्यांच्या गाजली. ओ हो फसवलं, चेंज ऑफ पेस आणि झेल दिरास भाग पाडलं. काय बॉलिंग आहे या ठिकाणी. अजयने सुद्धा मातब्बर परत दाखवला. अगदी तिथे निमंत्रण दिलं. बघा रिप्ले मध्ये पाहू शकता. चेंज ऑफ पेस केलं, टप्पा दिला आणि तिथे अगदी हाफ वॉली येऊन अगदी बॅटला तो धडकला चेंडू. टायमिंग इथे मिस झालं आणि सहज सोपा झेल, सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन, लेफ्टी परतलाय डगॉट मध्ये. पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. स्वागत ज्ञानेश्वरजी सुतार, पत्रकार, डिजिटल मीडिया, जे नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात आणि खूप काही त्यांचं चांगले लेखन सुद्धा असतं पेपरमधून किंवा सोशल मीडियामधून. ते अगदी प्रक्षेपित करतायत. खूप छान इथे पाहतोय आपण. हे वातावरण निर्मिती झाली आहे आणि चालू आलेल्या सामन्यामध्ये काय दबाव टाकलाय इथे मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाने. अगदी डोकं वर काढू देत नाहीयेत. आतापर्यंत पाहिलं तर एकच चौकार या 8 चेंडूमध्ये आलाय आणि तब्बल 3 गडी बाद झालेत जय हनुमान चौदरपाड्याचे. नवीन बॅट्समन आलाय तो उत्तम खेळावं लागेल. उत्तम सेटच्या अगेन्स्ट तिथे उत्तम सेटची बॉलिंग चांगली आहे आणि स्वतः विकेट किपर झेल टिपतोय. झेल घेणं सुद्धा खूप चांगलं आहे. इथे मात्र बॅटिंग खराब झाली आहे, पण मकरंद स्पोर्ट्स मुठवलने काय दबदबा निर्माण केलाय. जबरदस्त परफॉर्मन्स फ्रॉम मुठवल. विकेटचं पतन. जेव्हा घेतला आणि मुठवलच्या कॅप्टनने व्यक्त सुद्धा केलं की आम्ही देवाला पाया पडून आलोय का, आंघोळ सुद्धा घातलीये. आणि तसंच पाहायला मिळतं इथे. परंतु कालच्या दिवसामध्ये जय हनुमाने हनुमंताचं दर्शन घेतलं नाही असं वाटतंय मला, म्हणून तो संचारला नाहीये इथे. अगदी परफॉर्मन्स थोडंसं आता दुपारनंतर ढिलं झालंय. जे मागच्या सामन्यामध्ये परफॉर्मन्स होतं त्याच्या विपरीत परफॉर्मन्स, कारण तुमचा समोरचा विपक्ष संघ प्रतिद्वंदी तगडा तुमच्या समोर आलाय. तुम्हाला सुद्धा आता तुमचं तगडं परफॉर्मन्स दाखवावं लागेल. तुमच्या ज्या जवळ भात्यामध्ये दप्तरामध्ये जे शस्त्र अस्त्र आहेत ती काढावी लागतील. आता मात्र ही वेळ आहे की तुम्हाला सरस कामगिरी करावीच लागेल, अन्यथा तुम्हाला मुठवल संघ डोकं वर काढू देणार नाहीये. त्यांना आता फाईट देणं गरजेचं आहे. ती झुंज देईल का नवीन फलंदाज, ज्याच्यामध्ये अगदी जय दडलाय, ज्याचं नाव आहे विजय. इन द क्रीज ॲट 6. 4 गडी बाद, धावसंख्या 8 वर. पुन्हा गोलंदाज अजय. अजयचा हा पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतो. तिथे चेंडू हवेत उडाला होता. शॉर्ट स्क्वेरिकचा फिल्डरच्या उजव्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होते. डिक्लेअर झोन कडे जात असताना आपण आम्हाला दर्शवतील की एक सिंगल आहे की काय. येस, सिंगलचा इशारा आपण अपेक्षित धरूया. सचिनजी सिंगल ना डिक्लेअर. येस, ओके. तर धावसंख्या 1 ने पुढे 9 वर. 4 गडी बाद.
2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील अजून. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 गडी बाद झाले, 7 धावा दिल्या कुमार ह्या बॉलरने. आणि त्याच्याच पावलाती पाऊल ठेवून काय जबरदस्त बॉलिंग करतोय, ज्याच्या नावात सुद्धा जय आहे, अजय टू विजय. हो, यावेळेला मोठा फटका मारचा नाद तिथे फसलाय. स्वतः अजय कॉटन बॉल घेतोय आणि धक्का क्रमांक 5 लागत असताना संकटामध्ये सापडलाय, अंधेऱ्यामध्ये सापडलाय, काळोखामध्ये सापडलाय. काळोखाची छत्रछाया पसरली या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा संघापुढे. आणि इथे मात्र प्रकाश झोतामध्ये आलाय मकरंद स्पोर्ट्स उत्तम सेटचा मुठवल संघ. कार्यकर्ते दिनकरजी भामरे साहेबांचं आगमन झाले. आम्ही त्याचं स्वागत करतोय. संजय स्मृती चषक 2025 सावध या क्रीडा नगरीवरती. अनेक प्रेक्षकांची आज इथे आम्हाला साथ मिळते आणि त्या प्रेक्षकांना इथे मनमुराद आनंद मिळतोय क्रिकेटच्या माध्यमातून. सोबतीला अरुषी लाडकी चिमुकली भामरे, त्यांच्या वडिलाची मॅच. क्या बात आहे. सूरज भामरेची सुपुत्री सुकन्या आरुषी. वेलकम आरुषी. ही चिमुकली, उज्ज्वल भविष्य त्यांच्या. नक्कीच इथे पाहतोय आपण अगदी चेंडू कुठे चाललाय, पाण्याच्या टाकीकडे जाणार की नाही. तिथे कॅप्टन झेल टिपतोय कारण त्याने पाया पडलेला आहे, मंदिरात जाऊन आलाय. चेंडू निसटणार नाहीये आणि सामन्यामध्ये पकड मजबूत केले. धक्का क्रमांक पाहतोय आपण इथे, लागतोय तो 6वा चौदरपाडा जय हनुमानला. एकदा 4 वेळा टाळ्या तर वाजवा अजयसाठी. प्रेक्षकांना 4 वेळा टाळ्या वाजवा, 4 धाव वाजवा, 4 सेट मध्ये वाजवा. काय ग्रेट बॉलिंग करतायत. उत्तम सेटची ही मुलं आहेत, उत्तम सेटचे हे बनवलेले घडवलेले क्रिकेटर आहेत. आणि ती इथे क्रिकेटची शक्ती दाखवली आहे, शक्तीचं बळ दाखवलंय आणि बळाचं धाडस दाखवलंय, धाडसाचं सामर्थ्य दाखवलंय या मोठ्या स्पर्धेमध्ये. संजय स्मृती चषकामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स. ज्या संघाने मागच्या 2 टुर्नामेंटमध्ये ह्या असोसिएशनच्या अखत्याच्या टुर्नामेंट घडल्या, त्या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये धडक दिलेली त्या जय हनुमान चौदरपाडा संघाला अगदी पूर्णपणे डांबवून ठेवले, बांधून ठेवले, गळचेपी केली आहे या मैदानामध्ये. याला म्हणतात बेस्ट ऑफ बेस्ट, बेस्ट अगेन बेस्ट. इथे बेस्ट फटका सजवलाय, पण तिथे कर्णधार सुद्धा बेस्ट आहे. त्यांनी जागा ती निवडली आहे. अगदी हवा पण खातोय त्या परिसरामध्ये, प्रेक्षकांशी बोलतोय आणि चिडूला जाऊ देत नाही तो कर्णधार. जबरदस्त कॅप्टन्सी आणि जबरदस्त बॉलिंग विथ सॉलिड फिल्डिंग. धावसंख्या 11 वरती फार कमी आहे, फार कमी आहे. 6 गडी बाद झाले तब्बल मैदानामध्ये. इथे पाहतो आपण विजय आणि नशीब. नशीब नावाचा फलंदाज आला 8व्या क्रमांकावरती. काय नशीब असेल, पण तो नशिबावरती अवलंबून तुम्हाला इथे विजय मिळणार नाही, नवसाने विजय मिळणार नाहीये. तर तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आणि असे तुम्हाला धक्के लागले तर धक्क्यातून कोण सावरेल, कोण संकट बोचक असेल. अजून धक्का लागतोय, धक्का क्रमांक 7वा. काय बॉलिंग आहे मुठवलकरांची. तिथे बॉलर आहे मिस्टर सुधीर. तिथे पकडली विकेट. गाडी सुटली.
का मैदान छोड़कर मत भागो तुम, अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. ती कोशिश तो प्रयत्न इथे होत नाहीये. एक सुंदर चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा लगेच उत्तर दिलं सुधीरने. हा त्याचा प्रयत्न आहे, ही त्याची अगदी मजबूत कोशिश आहे. काय जबरदस्त इथे अभ्यास करून उतरलाय मुठवल संघ, ज्याने तगड्या जवानवान चौदरपाडा संघाला अक्षरशः अगदी आसमान दाखवले आतापर्यंत. आपटे दिली, बॅकफुटला गेला, तिथे अपिश खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे चेंडू ट्रॅव्हल होते थर्ड मॅनच्या दिशेने सिंगल साठी. धावसंख्या चौकारापटावर सिंगलने फुलले 16 वरती. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. काय बॉलिंग आहे, प्रत्येकाने अगदी इथे बॉलिंगचा अगदी सदुपयोग केलाय. प्रत्येकाच्या इथे पावलाती पाऊल ठेवून 7-2. आता या ठिकाणी सुधीर किती देईल बघायचंय. एक चौकार तर आलाय, यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न, तिथे झेलचा प्रयत्न सुद्धा झाला. शॉट मिड विकेट झोन कडे स्वतःला पाडून घेतलेला, पण तिथे बघा सेकंड चान्स मिळते. रनआउट चारी फलंदाज बाद होतोय. यालाच म्हणतात घर फिरले की घराचे वासही फिरतात. विकेट 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 क्रमांक 8. तिन्ही पण षटकं समाप्त झाली आणि धावा इथे पाहतोय आपण त्या अवघ्या लगावल्या गेल्या त्या 17 आणि 18 मध्ये 18 रन बॉल इक्वेशन. काय मॅच बनले प्रेक्षको, आवाज द्या. कशी मॅच असेल ही, फाईट होईल का, कोण जिंकेल, मुठवाल की चौदरपाडा? तुमचं भाकीच सांगा, तुमचा अंदाज काय असेल. अंदाज फोल ठरतो पण तो अंदाज करायचा असतो. हनुमान खातं सुद्धा सांगतो की पाऊस पडेल तेव्हा थंडी पडते. अंदाज फोल आता असतात परंतु अंदाज केलं पाहिजे. एक पण एक्स्ट्रा धाव नाहीये. क्या बात आहे, काय ब्रिलियंट बॉलिंग. एकही वर चेंडू नाही. बघा काय विश्लेषण आहे बघा, मला हॅरी सर सांगतायत. एकही वाईड नाही, एकही नो नाही, एकही बाईज नाही, एकही लेग बाईज नाही. जबरदस्त परफॉर्मन्स, याला म्हणतात प्युरिटी श्युरिटी क्वालिटी. मकरन स्पोर्ट, उत्तम सेट पाटील मुठवल. वा, व्हेरी गुड. सन्माननीय अतकोलीचे समाजसेवक रामदास सेठ राऊत साहेब आलेले आहेत. आम्ही त्यांना बोलवतोय, आपण यायचंय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. अतकोली भादाने चिराटपाडा परिसरातील अतकोलीचे चांगलं व्यक्तिमत्व रामदास सेठ राऊत, आपण या. आपलं हार्दिक स्वागत. आणि इथे काय झालंय तर मी प्रेक्षकांना फक्त 18 धावांचं आव्हान, पण फक्त म्हणून चालणार नाही. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. फक्त अंगामध्ये तुम्ही संचारून घ्यायचंय की तुम्ही आम्हाला 17 होते गुंडाळलं, आम्ही तुम्हाला 17च्या आधी गुंडाळणार. हे तुम्ही वाक्य लक्षात ठेवा. हे मी नेहमीच म्हणत असतो, कपिल देव साहेबांचं वाक्य, की आपल्याला जर त्यांनी इथे इथपर्यंत गुंडाळलं तर आपण ती क्षमता दाखवायची. मग आपल्या क्षमतेची वेळ कधी येणार, आपण क्षमता कधी दाखवणार, आणि तीच आता वेळ चालून आली आपल्याकडे. म्हणून म्हणतात ना की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ नसावा, परंतु तो कालपेक्षा, सकाळपेक्षा, आधीपेक्षा आता अधिक चांगला असावा. आणि तीच आता वेळ आली आहे. 1% सरस कामगिरी करायची हीच वेळ आली आहे. तीच वेळ तुम्हाला आता इथे सार्थ करायची आहे आणि आलेल्या वेळेचं सोनं करायचंय, बघायचंय. हे 2 सलामीवर तर आलेले आहेत, परंतु हा सामना कसा असेल. लो स्कोरिंग आहे, परंतु सूर्यदेवता सुद्धा तापली आहे. तर मी म्हणतो की सामना हाय व्होल्टेज झाला पाहिजे. चला आपण थोडंसं गाणं ऐकूया डीजे कल्पेश किंग कडून. हनुमान चौधरपाड्याची फिल्डिंग आहे, ज्याने 17 धावा उभ्या केल्या मित्रांनो. आणि सलामीवीर कॅप्टन सूरजच्या सोबतीला विशाल आलेला आहे. विशालमय कामगिरी करतो. आधीच्या सामन्यात सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली. आणि सूरज हा क्लासिकल आहे, कॅप्टन सुद्धा आहे. पहिलाच चेंडूला सामोरं जाईल. पहिलाच लॉप केला सरळ समोर. तिथे लॉंग ऑन वाईडिस होता आणि तिथे सन्माननीय पाडुसे धर्मा पाटील आणि सन्माननीय वीरेंद्र दारे चोरगे साहेबांना सलामी देणारा ठोकलाय पहिला संजय स्फूर्ती चौकार.
लॉफ्ट केलं, हाफ वॉली घेतलं, फ्रंट फुटला आला होता, फ्रंट फुट लॉफ्टेड ड्राइव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फॉर द 4 रन्स. काय सुरुवात केली आहे. पूर्ण पहिला चेंडू ते दाखवून दिलं की आम्ही लवकर सामना समाप्त करण्याच्या इराद्यामध्ये आलोय. तुम्ही आमची विकेट घेऊन दाखवा आणि ती घ्यावी लागेल गोलंदाजाला. गोलंदाज आदित्य बॅकफुटला गेला आणि फक्त दिशा दिली, बॅटचं फेस ओपन केलं, पावलाचा चांगला वापर करतोय. किती समजदारी बघा, शांतपणा एका बाजूला. पहिला अटॅक केला, लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं. याला म्हणतात तुमचं अगदी परफेक्ट बॅटिंग. आक्रमकतेच्या सोबतीला संयम, छेपा काटा फार महत्वाचा असतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अग्रेसिव्ह पण राहायचं आणि शांत पण राहायचं. फार गोष्ट गरजेची असते वेळेसाठी. वेळ कशी येईल सांगू शकत नाही. कधी कधी शांत राहण्यातच अगदी आपला विजय असतो. आणि तसं पाहिलं आपण, स्कीपरने दाखवलं. स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या 5. यावेळेला आयमट केलंय, हाय बॅकने चेंडूला खाली ठेवलं, वेगान तिथे लॉंग ऑन येतोय. लॉंग ऑन आता थोडासा फाईन झाला होता, आधी वाईडिस होता, त्यामुळे एक चौकार अगदी वेगान तिथे गेला होता सरळ. धावसंख्या इथे 1 चौकार 2 सिंगलनी 6 वर. विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल जय हनुमान चौदरपाड्याला, अन्यथा सामना घेऊन जातील मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. त्याने मकरंद शोषून घेतल्या सामन्याचा म्हणू शकतो आपण. मकरंद एक चांगला सार आहे. हो, नो लुक शॉट, वा. आणि बघा सेलिब्रेशन इथे, बघा सेलिब्रेशन. त्याचे पाठीराखे, त्यांचे वेडे, त्यांचे पागल, हे मिस्टर कुणाल. नोचा सुद्धा इशारा, ओव्हर स्टेप नो. पाठीराख्याची धमाल सुरू आहे इथे. आणि एक डिक्लेच्या झोन मध्ये चेंडू गेला म्हणजे 2 धावा इथे वाढल्या जातील. धाव फलकावर. पुढचा फ्रीट असेल. कृष्णाजी बुराडे सरांनी ते आम्हाला सिग्नल दिला की ओव्हर स्टेप नो आहे. आणि अजून म्हणतात ना की आधीच कर्ज बाजारी त्यात उसने शेजारी. आता काय करणार, कमरेवरती हात बघा सगळ्यांचे जवळपास, बॉलरचे, फिल्डरांचे. कारण तुमचा परफॉर्मन्स इथे तुम्ही मनानुसार नाही केला. तुमचं जे नाव लौकिक तुम्ही कमवलं होतं मागच्या 2 टुर्नामेंटमध्ये, तुम्हाला तुमचं परफॉर्मन्स सरस करायचं होतं, पण तू कदाचित इझिली घेतला असेल की मुठवल आहे, आपण त्यांना आधी हरवलेलं अनेक वेळा. असं नसतं मित्रांनो. वेळ बदलली की माणूस सुद्धा इथे शहाणपण दाखवत असतो. आणि वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. 24 दिवसामध्ये दिवस बदलतो, पण तो 1 सेकंदमध्ये वेळ बदलती, ती परत दिसत नाही आपल्याला. गेलेला सेकंद दिसत नाहीये. म्हणून वेळेच्या नुसार चालायचं असतं. आपल्याला अजून अपडेट ठेवायचं असतं की आपण अभ्यास कसा करायचा. आपल्या ज्याच्यासमोर युद्ध लढायचंय त्याचा आपण परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास केला इथे मकरंद मुठवळने, पण तो इथे अभ्यास काहीसा कमी पडला. तो म्हणजे पाहतोय आपण चौदरपाड्याचा. धावसंख्या 8 वर. 18चं टार्गेट. पहिलं षटक सुरू. 4 बॉल झालेत. आपटी दिली आणि खेचून मारले, चेंडूला ठेचले, तिथे फेकलंय, स्कीपरने ठोकलाय. हा संजय स्मृतीला वंदन करणारा जबरदस्त षटकार. बॅटिंग करते सूरज भामरे आणि विशालने मारला, माफ करा, विशालने मारला. विशालमय फटका. षटकाने धावसंख्या वेगाने फुलली आहे 14 वर. 14 ऑन द बोर्ड. विशालने इथे पुन्हा एकदा टंकाचा प्रयत्न केला होता. चेंडू डाव्या स्टीच्या वरून जातोय. तिथे पंच पाहतायत, निहाळतायत आणि हा सांगतायत सुद्धा की सरळ गेलाय चेंडू, लिगल आहे. नॉन स्ट्रायकर सांगतात की तिसरा पंच घ्या असं आपलं चित्र पाहायला मिळतं, पण तू तसं काय मिळणार नाही असं पाहायला मिळतं. आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली बहुतेक. धावसंख्या अगदी चांगल्या स्थितीमध्ये, एकही नुकसान नाहीये. सक्षम स्थितीमध्ये, भक्कम स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये आहे. विजयाकडे वाटचाल करतोय मकरंद स्पोर्ट्स. उत्तम सेट सरांचा मुठवल संघ. 14 धावा. येणारे चेंडू आता 12 मध्ये पाहिजे 4. विदाउट लॉस फिनिश करणार का? कॅप्टन आहे समोर. कॅप्टन अगदी तोंडाने कमी बोलतो, त्याची बॅट बोलते, दाखवलं त्यांनी. मी त्यांचे इंटरव्ह्यू घेत होतो, पण तो अगदी थोडक्यातच बोलला, एक शब्द, सर आत्मविश्वास, सर आत्मविश्वास. मी म्हटलं काय ना, आत्मविश्वास म्हणजे वाढलेला आहे त्याचा अर्थ. वा, छान. आपली बॅट बोलली पाहिजे. सचिन तेंडुलकर अनेक वेळा सांगितलं, टीका माझ्यावरती होऊ द्या, माझी बॅट सांगेल. आणि तो परत फॉर्म मध्ये आला 2010 नंतर आणि दिमाखामध्ये 2013ला रिटायरमेंट घेतलं. शतकाचं महाशतक ठोकलं, तेव्हाच
गप्प बसला. इथे मी विजय प्राप्त करणार तेव्हा शांत बसणार. ड्राईव्ह केला छान पद्धतीने, वाईड इज लॉंग ऑनला कव्हर केलं, फेकी छान करतोय. शेवट थोडासा अगदी गोड करण्याचा प्रयत्न आहे हनुमान इताडेचा, परंतु इथे मॅच निसटली म्हणू शकतो आपण, परंतु हरले असं म्हणू शकत नाही. छाप सोडा, अजून प्रयत्न करा. चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल, खूप मोठे चमत्कार घडवावे लागतील. धावसंख्या 15वर 3 धावांची गरज आहे. ओहो, हे चमत्कार महत्वाचे आहेत. स्लोवर इथे पेस होता, स्लोवर फ्लाईट दिली आणि 3 फळा चेत केलं. क्लीन बॉल. मान्यवर येत आहेत, कृपया त्या पर्याय रस्त्याकडे ज्या बाईक्स उभ्या आहेत ना त्यांना आम्ही विनंती करतोय, तुमची काही चुकी नाहीये, परंतु आज जरा आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे. गाड्या त्या बाजूला घ्या, पर्याय रस्त्याच्या जवळ कुठे अडथळा नको. पाहुण्यांच्या गाड्या येणार आहेत आज, आपल्याला पाहुणे लाभणार आहेत, मोठमोठे सामने मोठमोठे असणार आहेत. महारथी, रथी महारथी गाड्या पण मोठ्या असतील, फॉर्च्युनर असेल, एकाची रॉयल्स रॉयल्स पण असू शकते प्लीज. तर आपल्या गाड्या बाजूला करा प्लीज. बाजूला मीन्स थोड्याशा फक्त आडुशाला घ्या इकडे एका साईडला आणि आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. तर इथे बघा विकेटचं पतन झालं, क्लीन बॉल केलं. तर तसं पाहता फार मोठी चमत्कारिक बॉलिंग अजूनही करावी लागेल, कारण 3 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत, अजून भरपूर चेंडू शिल्लक आहेत. परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं, बॅटचा फक्त चेहरा उघडला, दिशा दिली. समजदारीचं, शांततेचं क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला. कुठल्या प्रकारची घाई गडबड नाहीये. जशी रिक्वायरमेंट आहे तसा पुरवठा, जशी मागणी आहे तसं सप्लाय, जसं डिमांड आहे तसं सप्लाय. आले आले अगदी स्टिअर केलं, 1 धाव काढली आणि सूरजला तिथे चान्स दिली आहे स्ट्राईकला. जेवणाचा आस्वाद घ्या प्लीज प्रेक्षकांनो, आपण जेवण पण करा प्लीज. हो 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 हो, इतकी चकवादार चेंडू होता, परंतु अगदी नच केले तिथे, नच भली आहे. छातीजवळच्या चेंडूला उचली घेणारा सूरजने छान पद्धतीने नच केला आणि स्कोर लेवल केलेला आहे. 1 पाऊल दूर. स्कोर इज अ लेवल. 1 पाऊल दूर. ड्राईव्ह केल्या समोर, अगदी गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच कव्हर करतोय. उशीर लागेल, घाई करून चालणार नाहीये. कुठलं पण यश उशिरा प्राप्त होतं, त्यासाठी निराशेला सामोरं जावं लागतं. म्हणून म्हणतात की मोठं यश नेहमी मोठ्या निराशेनंतर येत असतं, मोठ्या अपेक्षेनंतर मिळत असतं. आणि इथे मात्र तिथे ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह पाहतो आपण, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. हा मॅच विनिंग स्ट्रोक आहे आणि अशा प्रकारे उत्तम सेठ पाटील साहेबांचा मकरंद स्पोर्ट्स मोटर्स संघ विजय प्राप्त करतोय आणि धडकतोय क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन उत्तम सेठ पाटील या मकरंद स्पोर्ट्स मुटवल. अँड हार्ड लक, टफ लक, जय हनुमान चौदरपाडा.